सर्वांचा सण दसरा, या दसऱ्या सणाच्या निमित्तानं सर्व माझ्या तालुक्यातील संपूर्ण बंधू भगिनींना, सर्व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शेतकरी बांधवाला कुठलंही संकट येऊ नये अशी या ठिकाणी या मंदिरामध्ये या भगवंतांनी प्रार्थना करतो आणि भगवंताला एवढं साकडं घालतो की आमचा हा बळीराजा सुख समृद्धीमध्ये राहू दे, आलेलं संकट जाऊ दे अशी या ठिकाणी प्रथम भगवंतांनी प्रार्थना करतो। आज या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यानं नेहमीच कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला मदत करण्याचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी तालुक्यामधून आज भगवन देवस्थानतर्फे 10 लाख रुपयाचा अतिवृष्टीकरता या ठिकाणी निधी दिलेला आहे। जसे की आता माननीय तहसीलदार साहेबांकडे केलेला आहे। सर्व भगवन ट्रस्टचे आदरणीय दादा साहेब या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर सर्व बडवे समितीच्या माध्यमातून सुद्धा 25,000 रुपयाचा निधी दिलेला आहे। त्याचबरोबर हमाल तोलार आणि टेम्पो चालक यांनी सुद्धा 31,000 रुपयाचा निधी दिलेला आहे। त्याचबरोबर डॉक्टर यादव साहेबांनी सुद्धा स्वतःचा वाढदिवस साजरा न करता स्वतः व्यक्तीच्या 5 लाख रुपयांनी मंदिर सत्कार समितीनं जो सत्कार आयोजित केला होता तो सत्कार थोडा एकदम साध्या पद्धतीने करून राहिलेली शिल्लक 5 लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी दिलेली। काही व्यक्तीच्या आणखीन 1,00,000, 2,00,000, 2 लाख रुपये असे काही निधी या ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे जवळपास तालुक्यातून आता 25 लाख रुपये जमा होताना दिसतात। माझी सर्व तालुक्यातील उद्योजक बंधू भगिनी ज्यांना काही अडचणी नाही अशा तात्पुरत्व व्यक्तींनी, कारण मी मगाच म्हणलं की बार्शी तालुका हा कधी पाठीमागे राहिलेला नाही मदत करण्यामध्ये। आज या ठिकाणी आताही मी नानारावबरोबर चर्चा केली, त्यांची सुद्धा 5 लाख रुपयाचा चेक आता थोड्या वेळानं तुमच्याकडे येईल। आणखीनही मीही व्यक्तिशः असेल, त्याचबरोबर माझा मित्र परिवार आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जवळपास आपण 1 कोटी रुपयाचा निधी देण्याचा प्रस्ताव आपण शासनाला त्या ठिकाणी पाठवतोय। अशा रीतीनं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी आणि व्यक्तिशः जे आता भगवन देवस्थान, डॉक्टर साहेब, नानाराव, आम्ही असेल किंवा आमचा मित्र परिवार असेल, या ठिकाणी सगळेजण एकत्रित येऊन कमीत कमी म्हणजे माझ्या माहिती कमीत कमी 51 लाख रुपये कमीत कमी, जास्तीत जास्त बाजार समिती सोडून कमीत कमी 51 लाख रुपये जास्तीत 1 कोटीपर्यंत आमचं टार्गेट आहे। आणि बाजार समितीचा जर आकडा आपण त्या ठिकाणी घेतला तर जर त्याला 1 कोटीची मान्यता मिळाली तर आपल्याला कमीत कमी आपण 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून आपण त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री जयाभाऊ यांना बरोबर घेऊन काही आपल्या बार्शीतले जे काही ज्यांनी योगदान दिलेलं आहे या बरोबर या सर्वांना घेऊन येणाऱ्या 8 दिवसामध्ये हा निधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता आपण सुपूर्द करणार आहोत। माझी या ठिकाणी सर्वांना नम्र त्याची विनंती आहे पुन्हा एकदा की आज या ठिकाणी आपण आपला जो अन्नदाता आहे किंवा ज्याच्या बळीराजाच्या जीवावरती आपली सगळी अर्थव्यवस्था देशाची चालते, त्या बळीराजाला संकटात असताना ज्या पद्धतीने या बार्शीनं पुढाकार घेतला किंवा सगळेजण आम्ही पुढाकार घेऊन जास्तीत मध्ये मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। असाच सर्वांनी या ठिकाणी या भगवन देवस्थानचा आणि सर्व बार्शीकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढाकार घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती आहे।